म्हणे पिंकी. चल ना मग, मी का नाही म्हटलं काय? चल मग. नाही हो बाई, बाई श्रावणी जाऊ नका ना बाई, तुमच्या आई कल्ला करीन ना. तुमच्या आईला पटेल का असं गावात पुंगेन गिंगे केले जाणं? नका जाऊ, राहू द्या घरीच थांबा. आत्ता येते पिंकी, बाद जाते बाद येते. आता बाबा येलात की नाही तर मग आबाजी बी चालले नाहीत, मामाही चालले नाहीत, मग पोंगे राहून राहिले नाही घ्यायचे. मग ही पिंकी जाते ना, बात जाते बातच येते इकून. नाही ना मामी, जाऊ द्या ना मला. आई काही नाही म्हणत ना, तिला कुठं माहित होते? तिला सांगू नका ना, तिला सांगा खेळायला गेली म्हणून. श्रावणी दीदी, तुला आईले बाई बातच माहित होती, मग त्याला तुला कल्ला करीन ना, आणि त्याल्यासोबत मला बी कल्ला करीन. म्हणेन की श्रावणीला कशाला नेलं पोंगी विकायला असं म्हणेन ना. हो बाई श्रावणी, तुम्ही की नाही तर लोक आपल्या घरीच बसा. या मी तुम्हाला घरात दाखवतो काय करायला लागते. तर मला घरी काम करू लागतं का तुम्ही? या बरं, मी एक काम सांगतो तुम्हाला, ते करा बरं घरी. पिंकी तर लोक जाय होतून पटपट ये, टाइमपास करू नको, लवकर येतो. ते लोक श्रावणी देते ना गुड्डी संघ खेळतात. श्रावणी जाय बरं, गुड्डी कुठे गेली पाय बरं, गुड्डी दिसूनच नाही राहिली. कुठे टाकलं गुड्डी लिही ना? तर शोधा बरं गुड्डीला, गुड्डी सोबत खेळा बरं थोड्या वेळ. हा मी नाही मामी, मी जाते म्हणजे जाते, मी नाही थांबत. मला आवडून राहिलं ना मामी, मजा येते ना मामी. जाऊ द्या ना मामी, प्लीज मामी जाऊ द्या ना. मी काहीच नाही करणार ना, फक्त मी जाते तिच्या सोबत. येऊ दे ना बाई, काय होते? श्रावणी दीदी मागून बसते ना. असं श्रावणी दीदी का त्याला काय म्हणते माहित बी नाही पडत. आई सांगू नको तिच्या आईले. हा 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 चालते. मामी सांगू नका आईला काय, मी पटकन जाते आणि पटकन येतो आम्ही मस्त छान पोंगे विकून. ओ बिचाऱ्या, तुमच्या आईला माहित नाही होणार का? फालतू मग बिचारा त्या बोलतील गेलतील तुमचे बाबा येलायत. तुमचे बाबा म्हणतील काही कामं सांगतात का आमच्या पोरीले? असं ना झालं पाहिजे माय. आता मी काही म्हणून नाही राहिले तुम्हाला जा म्हणून, तुम्हाला म्हणून जाऊ नका, राहू द्या. तुमच्या बाबाले आईले पटणार नाही बाई. जाऊ द्या ना मामी, तुम्ही खूपच विचार करता छोट्या छोट्या गोष्टीचा. मी सांगितले ना, मी कोणाला सांगत नाही, सांगितले ना माहिती झालं ना तुम्ही सांगितलं त्यांना की मी गेली होती म्हणून. तुम्ही काही मला पाठवून थोडं आल्या, तुमचा काय संबंध आला? मी जाते आणि तुम्ही काळजी नका करू, तुम्ही चुपचाप बसा तुमचे कामं करत बसा. जा, सांगू नका कोणाला. चल ग पिंकी, चल लवकर, अरे टाइमपास नको करू, लवकर चल. चला चलो हम चले पोंगे बिकने. पोंगे वाले पोंगे, गरम गरम पोंगे, पिंकीची आणि श्रावणीचे पोंगे. ओ बिचारे पिंकी खोलला तरी नको करू होती. काय बाई मला बेहोश लागते बाई. तिचे बाबा आले ना का बोला मायच्या बाबानं, तिचे बाबा राहतील नाही, तिची आईच बोलीन म्हणून कायलेच पाठवलं मा पोरीले. सांग बाई आता पोरगी ऐकत की नाही. चला पोंगे घ्या पोंगे, आमच्याकडे छान छान पोंगे. श्रावणी आली पोंगे विकायला. पोंगे खूप टेस्टी चविष्ट असा स्नॅक्स तुमच्या घरपोच आलेला आहे, तर तुम्ही लवकरात लवकर या आमच्याकडे आणि स्नॅक्स घेऊन जा. चटपटा टिफिन मध्ये न्यायसाठी, नाश्त्यामध्ये खायसाठी, इव्हिनिंग स्नॅक्स, टी स्नॅक्स तुम्ही लवकरात लवकर घेऊन जा. चला पोंगे घ्या पोंगे, श्रावणीच्या जवळचे पोंगे. पिंकी आणि श्रावणी आली पोंगे विकायला. पोंगे मस्त आहे मस्त आहे. श्रावणी दीदी तूच कल्ला कर आज. मी सायकल चालवतो, तू कल्ला कर. मस्त म्हटलं मस्त म्हटलं. अरे चला पोंगे घ्या पोंगे. ट्रिंग ट्रिंग, गरम गरम पोंगे आले, पोंगे वाले पोंगे. श्रावणी तू म्हण ना आता. हो मी म्हणतो हो, थांब. काय म्हटलं होतं ग मी? थांब थांब. पोंगे घ्या पोंगे, टेस्टी टेस्टी चवदार पोंगे. शाळेच्या डब्यात न्यायसाठी पोंगे, संध्याकाळी चहा सोबत खायसाठी पोंगे, इव्हिनिंग स्नॅक्स, टी स्नॅक्स, टिफिन साठी पोंगे. श्रावणी आणि पिंकी घेऊन आली आहे पोंगे, घरपोच आले पोंगे. पोंगे घ्या पोंगे. बरोबर म्हटलं ना पिंकी? हा बरोबर म्हटलं. अबे श्रावणी आली ना पोंगे विकायला. किसने श्रावणी? बी पोंग्याला विकायला येतो तेव्हा ते पोंगे का तुला कडू लागतात का? आश्रवणी केल्या आली तर टेस्टी टेस्टी आहेत म्हणतो. मॅड काय नाव तू? पिंकी. श्रावणी आली ना. ए श्रावणी, आता मी तुझा इंटरव्ह्यू घेते. इंटरव्ह्यू. ए बबड्या इकडे ना. घे घे. हा विचार, मला प्रश्न विचार, इंटरव्ह्यू घे माझा. हा तर मग मिस श्रावणी, तुम्हाला पोंगे विकताना तुमचा अनुभव सांगा. तिला अनुभव आला
झालाच नाही अजून. तुला मी 2-3 रट्ट्यानं काढीन की नाही, 2-3 बुक्क्याचा नकार मारीन, मग तिला अनुभव येईल की पोंगे विकताना किसण्याला कसं काढा लागते ते. काढू का तुला पहिले? थांब ना पिंगे, चुप. तुला नाही विचारू राहिलो मी. हा, मिस श्रावणी, सांगा तुमचा अनुभव सांगा. प्लीज टेल मी. हा, मला पोंगी विकताना खूप आनंद होत आहे आणि मज्जा पण येत आहे आणि मला पोंगी विकायला खूप आवडून राहिलं. अच्छा ठीक. सेकंड क्वेश्चन. I ask you, तुम्हाला पोंगी विकायचा विचार कसा काय आला तुमच्या डोक्यामध्ये? एवढं छान सुंदर केस, लांब मस्त सिल्की केसांच्या डोक्यांमध्ये हा या पिंकी संग तेही मुद्दा आहे का? तेही या मॅट पिंकी संग पोंगी विकायला फिरण्याचा हा विचार तुमच्या डोक्यात कसा काय आला? मला कुठलाही बिझनेस करायला आवडतो. कुठलंही काम करताना मला मज्जा येते. मला ते काम शिकावंसं वाटतं आणि कोण करत आहे तो कसा करतो, तो कसा विकतो, आपला माल दुसऱ्यांना, आपली वस्तू दुसऱ्यांना कशी विकायची ते शिकून घ्यायला मला आवडलं. म्हणून मी पिंकी सोबत पोंगी विकायला आली. श्रावणी दीदी, पिंकी सोबत नाही, हुशार टॅलेंटेड पिंकी सोबत आणि स्मार्ट असं म्हण. हुशार टॅलेंटेड स्मार्ट ब्युटिफुल पिंकी सोबत आले. त्याच्यासोबत एक पण लावून द्या मागून शब्द की बिनडोक पिंकी सोबत आले, कारण हिला डोकसच नाही. किस म्हटलं तर होतं की नाही तू बाजूला, नाही तर मी तुला बुक्कीच मारीन. सांगू का तुला टोपण नाव सांगू का मी श्रावणीले? बोला काय इंटरव्ह्यू घेणारा सांगू का टोपण नाव त्याला? श्रावणी होय, छानपटा पोरशीन तर पाय कधी चिंकटले मी तुला मारीनच पिंकी. म्हणायचं नाही पिंकी, मला व्हायचं काय म्हणू नको श्रावणीच्या पुढे, मला इम्प्रेशन कमी होईल ना. हसीन पिंकी म्हणू नको पिंकी. मग माझा इंटरव्ह्यू घे. मला इंटरव्ह्यू द्यायला आणि त्याला श्रावणी दीदीचा इंटरव्ह्यू घ्यायला. मला इंटरव्ह्यू घेतला का काही चपट नाक्या नाही बिना नाकाच्या? अरे बाबड्या, कोणाच्या चुलीवर काहीतरी जळलं, लय वासून राहिला, जळकुटला वासून राहिला. किसने आता लय झालं का? आता तू बाजूला होय नाही का? नाही तर मग मी कसं तुला सगळी पोल उघड करीन, तुला स्मार्ट शिल्की केसावाल्या श्रावणीच्या समोर. काय चल होय लवकर बाजूला. मला इंटरव्ह्यू घेऊया ना पिंकी. म्हणजे पिंकी हुशार बिनडोक्षीची बिना केसाईची बुच्चीवाली पिंकी, डोंबळी पिंकी. किती तारीख पुरवली मी तुझी. हा चल बाजूला माझा तू. मला आता स्मार्ट सुंदर ब्युटिफुल श्रावणीचा इंटरव्ह्यू घेऊ दे बरं. हो बाजूला पिंकी. आता तू गेला. कोण डोंबळा? तू डोंबळा नाही, तू पांढरा बगळा. श्रावणी हा कोण आहे माहिती काय? हा पांढरा बगळा आहे. चिंकटले, आता तू गेली. तुला म्हटलं ना श्रावणीच्या समोर मला इन्सल्ट करू नको म्हणून. आता तू गेली. थांब तू आता, थांब लोटून देतो मी. अरे तुम्ही दोघं भांडू नका ना, असं चांगलं नाही वाटत ना. छान इंटरव्ह्यू चालू आहे ना. कृष्णा तू किती छान आहे रे. ठीक आहे श्रावणी, मी जन्मापासूनच असा स्मार्ट सुंदर हँडसम आहे. पाहिलं पिंकी, आपलं इम्प्रेशन कमी नाही हो. आपण इम्प्रेशन दादीचीच टाकलं श्रावणीवर. किती झाक इंग्रजी बोललो, इम्प्रेशन झालं ना तिच्यावर मला. इतकं चांगलं इंग्रजी, माझ्या इंग्रजी बोलू तर शकते का कोणी? आपण त्या दिवशी लय इम्प्रेशन पाळलं तिच्यावर. काय अजून आज ते मला स्मार्ट म्हणते, हँडसम. किसनिया तू होय लवकर बाजूला. मला पोंगी विकायला लागतात. रिकाम टेकडं धंदा ना बंदा काही. मला इंटरव्ह्यू घेतला नाही मी किस नटल्यानं. चल ना श्रावणी दीदी आली नाही तर लगे तिचे मागं पळते. त्याला तर श्रावणी दीदी दिसली की त्याला दुसरं काही दिसतच नाही. जसं मला केस नाही का सिल्की. मला नाही म्हटलं काही किसने ना की मला केस सिल्की आहेत म्हणून. तुम्ही मी स्मार्ट आहे,
आहे सुंदर आहे असं नाही म्हटलं कधी कधी मला काही काही म्हणत राहते. हा मायरी तर मला ते श्रावणी दिलेला ते तारीख करते माही नाही करत काही चपट्या नाकाचं. ये रे आता तुम्हाला ये रे आता शाळा उघडते ये रे आता तुम्हाला काही मागायले वही मागायले रे तुम्ही तुले विचार तू शाळेत मध्ये काही ना सरच्याच पुढे तुला चांगलं छळ्या खाल्ला नाही पण मी सांगणारच नाही तुला कोणतं उत्तर आता. अरे अरे पिंकी रडू नको ना मी आहेस का तू आता तू किती हुशार आहेस मला माहित नाही का मग त्या हुशार केले लोक चालले वापसच नाही येऊन राहिले किती बळा आले गेलतो मी फटाला ताईले पण येतच नाही म्हणतात पिंकीचे हुशार केले साजरे आम्ही चाललो. जाऊ दे ना पिंकी त्याच्या पुढे नांदी लागतं तुला माहित नाही का तो ते श्रावणीच्या पुढे ठाकून राहिला जास्तीचा. हा खरं आहे श्रावणीच्या पुढे लय शानपट्ट्या करून राहिला. थांब ना त्याची चाबी मला हातात आहे ना शाळा उघडू दे मग सांगतो मी त्याला गंमत. हा जाऊ दे येईल सोडून दे श्रावणी. हा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला आमच्या गावात सर्वात जास्त असं काय आवडलं. म्हणजे काय म्हणजे जसं आमच्या गावातली झाडं नदी किंवा आमच्या गावातले लोक जसं मी सुंदर स्मार्ट हँडसम बॉय माझ्यासारखा हुशार एखादा व्यक्ती म्हणजे समजलं ना तुम्हाला. हा अच्छा ठीक आहे. मला तुमच्या गावातले हे मोठे मोठे झाड खूप आवडले आणि पिंकीच्या दारातला ते लिंबाचा झाड पण आवडला. त्याची थंडी थंडी हवा येते. तुमच्या गावातली नदी छान आहे पण त्याला आता थोडंसंच पाणी आहे. मला भरपूर वाल्या पाणीची नदी पाहायची होती. आणि तुमच्या गावातले सगळे लोक खूप चांगले आहेत. मला नाव घेत नाही का अजून अजून म्हणजे बाबड्या रिंकी पिंकी आणि बस मला खूप आवडतात. आणखी कोण आवडते मला नाव घेत नाही का रे. मला कृष्णा खूप आवडतो. डिंग चक डिचांग ओय बाबड्या काय सांगितलं ऐकलं का ए बाबू आपले इम्प्रेशन लय भारी किसण्याचं सबनच लय भारी ये मजा. अरे का हो बापू इकडे हा का मी तुम्हाला तिकडे शोधून राहिलो. अरे या काही नाही आलो तसंच. मस्त केलं पोटं गिटं गाय गीचं व्यवस्थित केलं. वासरू बिसरू मस्त केलं कारभार. आता जोडी बी करा म्हणजे कसं जोडी असली घरी की मग वावराचं टेन्शन नाही. आता करायला हा ना मामाची आहे तुम्ही आहे जागा आहे तुमच्या जवळ एवढी मोठी त्याच्यानं चारा गिरा कुटार गिटार व्यवस्थित ठेवू शकता तुम्ही. छान छोटंसं शेड काढून घ्या त्यात कुटार गिटार भरून ठेवजा. आले नाही कुठे गेलते पोंगे विकायला गेलते का दुसरं काही काम होतं. हो ते फाट्यावरचे दुकान आहेत पोंगे ठेवले होते विकायले तर मग त्याचा हिशोब होता आज. ते 2-3 दुकान ठेवले. काही बरोबर आहे ना ते दुकानाने ठेवले ना काय होईल तुमचाही म्हणजे माल जास्त जास्त खपला जाईल आणि एकटे किती विकसान ते चांगलं केलं तुम्ही. हा आणि मी काय म्हटलं माझा एक मित्र आहे आपल्याच इकडचा आहे आमच्या गावाच्या इकडचा तर त्याचा पण असाच बिझनेस आहे. त्याच्याजवळ गाडी आहे आणि तो काय करतो अशा खायच्या वस्तू लोणचे मसाले चटण्या असं छोटं मोठं स्नॅक्स तसं भरून घरोघरी जाऊन विकतो. तर म्हटलं त्याच्याजवळ दिल्या चालतात तुमच्या पोंगीची पाकिटं म्हणजे कसं माणूस चांगला माणसाचा काहीच प्रश्न नाही आपला लहानपणीचा मित्रच आहे आणि तो घरपोच येईल तुमच्या घरून माल घेऊन जात जाईल आणि पैशाचं बोलू आपण म्हणतो आधी देईल का नंतर देईल काय आहे काय नाही म्हटलं कसं तेवढंच तुम्हाला आणखी एखादं गिराईक म्हणून जातं. चालते ना बाप्पा त्यात काय आहे काही घोर नाही. तुम्ही सांगून द्या त्याला आणि कधीही ये म्हणा माल तयार असते पाकिटं तयारच आहे कधी येईन कधीही घेऊन जाय म्हणा. पैशा गिशाचं काही टेन्शन नाही तुमचा मित्र असल्यावर मग काय भेव आहे. नाही माल विकल्यावर दिला चालते म्हणा पैशाचं काही घोर नाही. नाही तसं काही नाही म्हणजे कसं व्यवहारात दोस्ताना नाही आला पाहिजे. व्यवहार माझा मित्र आहे म्हणजे तुम्ही त्याला उधार द्या असं नाही म्हणत नाही. तुमचा व्यवहार तुम्ही कडकच ठेवा म्हणजे पैशाचा कसा प्रॉब्लेम नाही पाहिजेत मग नंतर. आणि मालाच्या विषयी काही नाही एकदम त्याला व्यवस्थित जसा तुमचा माल आहे पॅकिंग वगैरे करून द्या तुम्ही. आणि माझं काय म्हणणं आहे की बघा आता तुम्ही छान बिझनेस करून राहिले मेहनत करून राहिले आणि मेहनतीच्या सोबत जर थोडीशी टेक्निकल मदत मिळाली म्हणजे कसं शक्तीसोबत बुद्धी जर मिळाली तर बिझनेस वाढायला आणखी म्हणजे समजू शकतो ना मी काय म्हणून आणखी आपल्याला स्कोप मिळू शकतो आहे ना. म्हणजे अजून काय करायला लागेल मग आम्हाला माझ्या ध्यानात नाही आलं. म्हणजे बघा आता तुम्ही पोंग्यांचा बिझनेस करताय म्हणजे तुम्ही खायची वस्तू विकताय आणि खाण्याचे पदार्थ जे विकतो ना आपण तर त्याच्यासाठी काही लायसन्स असतात म्हणजे ते आपण लिगली विकू शकतो. आता कसं तुम्ही हे छोट्या मोठ्या प्रमाणात विकून राहिले गावावर किंवा फाटा असं म्हणजे
आपले ग्रामीण एरियात विकून राहिली. आता तुम्हाला जर हे मोठ्या शहरात ठेवायचं असलं किंवा याच्यावर कोणी ऑब्जेक्शन नाही घ्यायचं असं जर तुम्हाला वाटलं, त्याच्यासाठी ना लायसन्स असतात. ते लायसन्स काढले की फूड अँड सेफ्टीचं असे बरेचसे लायसन्स असतात. तसे लायसन्स जर काढून घेतले तर म्हणजे कसं तुमच्या बिझनेसला आणखी स्कोप मिळू शकतो. आणखी तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुमचे पोंग्यांचा जो बिझनेस आहे ते तुम्ही आपण गावाकडे पोंगे म्हणतो, शहरात त्याला फिंगर चिप्स म्हणतात. हा, आणि तुम्ही आणखी त्याला नाव नाव देऊ शकता. आता जसं बघा, ते स्कूल टाइमच्या पाकिटमध्ये काय असतं, आपल्या गव्हाचे मुरमुरे, त्यांचे त्यांनी गोल्ड रिंग केलेले आहेत आणि स्कूल टाइम नाव दिलं. म्हणजे बघा, ब्रँड ब्रँड कसा बनतो असं माझं म्हणणं आहे. जर आपल्याला आपल्याचा काही ब्रँड बनवायचा असला तर छोटे मोठे टेक्निकल आपण जर इश्यू क्लिअर करून ठेवल्या तर आपल्याला पुढे प्रॉब्लेम येणार नाही आणि आपल्याला पुढे वाढायला चान्स मिळतो. हा, म्हणून म्हणतो कसं की ते लायसन्स वगैरे काढून घ्या, म्हणजे प्रश्न येणार नाही तुम्हाला पुढे. आणि बघा, ते तुम्ही ते पाकिट करून राहिले की नाही पॅकिंग, तर त्या पॅकिंगमध्ये ना छोटे छोटे कार्ड छापा. म्हणजे तुमच्या बिझनेसला एखादं नाव द्या, म्हणजे मग नाव द्याल तर मग ते नाव तुम्हाला रजिस्टर करून घ्यावं लागतं, हो ना. आलं ना लक्षात. मग त्याच्यासाठी ते लायसन्स कामात पडतं. मग तुम्ही लायसन्स काढलं किंवा मग तुम्ही ते कार्ड बनवायचं ठरवलं तर मग तुम्ही त्याला नाव देऊ शकता. अमुक अमुक गृह उद्योग किंवा चटपटा स्नॅक्स, असा कुठलंही नाव नाव द्या तुम्ही. तर ते टाकलं पाकिट आपण त्या पॅकिंगमध्ये तर छान दिसतं. आणखी आता आपण बघा, बाहेरचे चिप्स आणतो तेव्हा कुरकुरे म्हणा काहीही पॅकिंग आणतो खायचं, तर किती छान त्यांनी पॅकिंग केलेलं असतं. मी तसं नाही म्हणा तुम्ही एकदम त्याच प्रकारे पॅकिंग करा, तसं पॅकिंग करा, ते खूप महागाचं आहे. आणि सध्या आपल्याला तेवढ्या महागाच्या याच्यात काही करायचं नाहीये. इन्व्हेस्टमेंट जास्त नाही करायची आपल्याला, कारण आपला बिझनेस एवढा मोठा नाहीये ना. पण छोट्या प्रमाणात तुम्ही छोटे छोटे कार्ड टाकून म्हणजे टाकू शकता. ते तुमचा फोन नंबर, तुमच्या बिझनेसचं छोटं मोठं नाव, जसं तुम्हाला काही ठरवलं असेल तुम्ही, तर असं अमुक अमुक गृह उद्योग किंवा अमुक अमुक चटपटा स्नॅक्स असं. तर कसं आणखी छान दिसेल आणि ग्राहक आकर्षित होईल. ग्राहकाला कसं ओढून आणायचं, ग्राहक हा आकर्षक झाला पाहिजे. हो लेख, हे बी बरोबर आहे नाही. पण मग ती लायसन गिसन काढायला काय करायला लागेल मग आपल्याला? त्याचा खर्च लागते का, म्हणजे खर्च पाणी असते का त्याला काही? नाही नाही, असा खर्च वगैरे काही नाही जास्त. ते मग मी आहोच इकडे 4-5 दिवस, आता आपण जाऊ ना मग. हा, करून घेऊ जेवढं झालं तेवढं. आता माझ्या सुट्ट्या मी 4-5 दिवसाचे केलेल्या आहेत. 5 दिवस म्हणजे इथून 5 दिवस मी इथे आहे समजा, आता माझ्या गावाकडे. तर तुम्ही येऊ शकता ना, आपण जाऊ आणि करून घेऊ जेवढं झालं तेवढं, आणि नंतरच तुम्ही करा, असं काही नाहीये. लय खरंच लय मोठा सल्ला दिला बापू. हे आमच्या ध्यानात येणं आलो. आमचं कसं आहे, बस ढोरासारखी मेहनत करा. हे टेक्निकल आम्हाला काही समजतही नाही, ध्यानात येत नाही आमच्या. पण हे लय भारी होईल आहे ना, म्हणजे कोणी आपल्याला ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही आहे ना, ते सांगता नाही येत. तुझे गावातले लोक काही म्हणत नाहीत, पण एखादा असते असंच तेल वापरलं तसंच तेल वापरलं करणारा नाही. ते काय, ते छोटे मोठे चालतच राहते, तसा काही प्रॉब्लेम नसतो. पण हे लायसन्स कसे आपण खायच्या वस्तू ज्या विकतो ना त्याच्यासाठी असतात. आणि बाकीचं काही नाही, बाकी काय मग ते पॅकिंग वगैरे याचा खर्च सध्या करू नका. ते नंतर बघू, जेव्हा आपल्याला छान आणखी जर आपल्याला ग्राहक वाढले, आपल्याला वाटलं आपला बिझनेस आणखी ग्रो होत आहे, तेव्हा आपण ते खर्च करू. सध्या जास्त खर्चाच्या भानगडीत पडू नका, कारण आपल्याला म्हणजे घरून पैसे लागायचे काम नाही पडलं पाहिजे. नाही, ते बी बरोबर आहे. सध्या तर काही खर्च करायची परिस्थिती नाही आपली. जे आहे ते साजरं चालू आहे. पण हे लायसन गिसन द्या फक्त तेवढे काढू, म्हणजे कसं कोणाचं असं बोल नाही आला पाहिजे आपल्यावर, असं आहे ना. फारच चांगली माहिती दिली बाप्पू तुम्ही. सांगा बरं, माझ्या तर डोक्यात नव्हतं हे. आणि ते तुमच्या दोस्ताला सांगून द्या ना, की जाई आहे म्हणा, माल घेऊन जाय म्हणा, काहीच प्रश्न नाही, पैसा गिशाचा काहीच विचार नाही, ते घेऊन जाय म्हणा आणि एक म्हणा, निघल्यावर पैसे दे म्हणा. बरं बरं, ठीक आहे. आणि मी त्याचा नंबर देतो ना तुम्हाला, तुम्ही तुमची आणि त्याची बोलणं करून देतो, म्हणजे कसं मी असलो नसलो तर दोघांचाच व्यवहार होईल ना तो. त्यामुळे मी फक्त तुम्हाला त्याचा नंबर देतो. तो तुमच्यासोबत बोलून घेईल, तुमचं काय व्यवहार आहे, किती मार्जिन ठेवायचं, कसं काय विकायचं, ते बोलून घ्या तुम्ही पैशांचं दोघं जण, आणि त्याला माल देत जा. तो काही नाही. म्हणजे त्याचा कसं आहे, असं रोजचाच येतो किंवा महिनाभराचा घेऊन जाईन तो, किंवा त्याचं काय आहे ते बोलल्यानंतर समजेल आपल्याला आता. हा हा, चालते चालते, काही होर नाही. काय मस्त हवा आहे नाही त्याच्या, नशीबवान आहे तुम्ही, एवढी थंडीगार आणि एवढी मोकळी हवा भेटते. आम्हाला तर नुसतं ते एसी लावून बसायला लागते, आणि ते एसी काही थंडी हवा देत नाही. ते काय शेवटी कृत्रिमच हवा झाली ना ती. एसीची म्हटली तरी किती गार असली तरी हे कशी, बघा बरं काय मस्त झाड आहे निंबाचं, काय हवा, काय खरंच हे वातावरण नशीबवाल्यांनाच भेटते. अरे काय बा, ते तसंच असते. आम्ही तुमच्या इकडे पाहून फिरतो, आम्हाला वाटते बापा बापा एवढ्याला शहर आहेत राहतात आणि एवढ्याला बिल्डिंगा आणि याच्या घरी गाडी नेशी. आम्हाला ते गोड वाटते, आम्हाला वाटते आपल्याला काही भेटीन ते. म्हणजे आम्हालाच वाटते बा तुम्ही सुखी आहात. असं तसं काही नसतं. आम्हाला वाटते तुम्ही किती सुखी आहात. सारखंच असतं ते, ज्याच्याजवळ जे आहे ना त्याला त्याची किंमत नसते, आणि ज्याच्याजवळ जे नाही ना त्याला ते खूप पाहिजे असते. असं हे जीवन आहे. पण एक सांगतो, खरोखर सुखी माणसं आहात तुम्ही. मस्त वातावरण आहे,
छान तुम्हाला गार निसर्गात राहायला भेटते. निसर्गाची गार हवा म्हणजे तुम्हाला मोफत आहे. ती मस्त आहे. हा बाबा ती आहे.